कसमध्ये मराठा उत्कर्ष संस्था नाशिक या शहरातील स्थायिक असलेल्या कसमध्ये परिसरातील रहिवासी संस्थेमार्फत शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच स्त्रियांचे आरोग्य व्यवस्थापन आरोग्य व महिला कुटुंब व्यवस्था या विषयांवर महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोड येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या सहकार्याने सकाळी 10 वाजता उपस्थित महिलांच्या हस्ते व कसमध्ये मराठा उत्कर्ष संस्था नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली. सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल शिंदे व त्यांच्या संपूर्ण टीमने एकूण 105 महिलांच्या आरोग्य तपासणीचे काम पूर्ण केले. त्यानंतर महिलांसाठी आरोग्य व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर मनीषा आहेर यांचे व्याख्यान पार पडले. महिलांनी आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये आरोग्याला विशेष महत्त्व देणे आवश्यक असल्याचे यावेळी डॉक्टर आहेर यांनी सांगितले. महिलांचा कुटुंब पद्धतीमधील सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे महिला या कुटुंब पद्धतीच्या महत्त्वाचा घटक असून कुटुंब व्यवस्थेमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट रवींद्र निकम यांनी केले. महिला व कुटुंब व्यवस्थापन या विषयावर ॲडव्होकेट रवींद्र निकम बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती योगिता आहेर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बीजी वाघ यांनी अध्यक्षीय मनोगत महिला दिनाच्या शुभेच्छा देतानाच संस्था स्थापनाचा मागचा उद्देश त्याचबरोबर भविष्यातील उपाययोजनाविषयी आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीत पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष गुलाबराव भांबरे यांनी मानले. सदर उपक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग या कार्यक्रमाला लाभला. आरोग्य तपासणी शिबिर व महिलांसाठीचे व्याख्यान आयोजित करण्यासाठीचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बीजी वाघ, कार्याध्यक्ष गुलाबराव भांबरे, उपाध्यक्ष पंडित वाघ, हिरमन सोनवणे, डॉक्टर रमेश खरनार, ॲडव्होकेट रवींद्र निकम, सचिव डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी, सहसचिव विनीत पवार, खजिनदार प्रमोद आहिरराव, सहखजिनदार डॉक्टर शिवराम हिरे, कार्यकारी सदस्य व ND पवार, संजय आहिरराव, राजेंद्र पगार, चंद्रशेखर सोनवणे, सुनील गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लागले. सगळ्यांच्या होता ज्याच्यासाठी सगळे धावपळ करून तिथं आले होते 3 महिन्यापूर्वी 10 डिसेंबरला की आपल्या या कसमध्ये या परिसरातील इथं आपण खूप लोक राहतो आणि काही मंडळी तर त्यांच्या स्वतःच्या संसाराच्या अडीअडचणींच्या या सगळ्या याच्यामुळे त्यांना वेळही मिळत नाही की एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायचा आणि मग त्यांच्या पुढे प्रश्न येतात मुलांच्या लग्नाचे, मुलीच्या लग्नाचे, नोकरीसाठीचे किंवा त्यांचेही काही स्वतःचं काही प्रॉब्लेम आलेले असतील, काही नोकरी किंवा इंडस्ट्री किंवा काय असे वेगवेगळे प्रश्न येतात. आणि मग जर आपण ह्या कसमध्ये उत्कर्ष संस्थेच्या वतीने जर आपण एकमेकाची चांगल्या प्रकारे जवळीक केलेली असली आणि एकमेकाला आपण मदत करण्याचं एक मनात सुरुवातीला तेच असतं की नाही आपण कोणाला तरी लग्नात जमवताना फायदा होईल, आपल्याला कोणाला तरी मुलांना विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा करू, पण नंतर पण लिखायची होऊन जात. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.